कहते हैं दोस्तों, जाने वाले कभी नहीं आते, लेकिन जाने वालों की याद जरूर आती है. काही माणसं फक्त आणि फक्त स्वतःसाठी जगतात. काही माणसं समाजासाठी जगतात. पण काही माणसं मात्र समाज आणि देश केंद्रस्थानी मानून आपला प्रत्येक क्षण आणि कण देशासाठी अर्पण करतात. आणि तीच खरी माणसं या देशाची रत्न ठरतात. असंच एक भारत देशाचं रत्न म्हणजेच स्वर्गीय रतनजी टाटा. एक असामान्य उद्योगपती ज्यांनी केवळ भारतीय उद्योग विश्वाची नवी परिभाषा आपल्याला दिली नाही, तर जगभरात भारतीय उद्योजकतेचा सन्मान वाढवला. त्यांच्या सुवर्णमयी प्रवासात त्यांनी नेहमीच मानवतेला केंद्रस्थानी ठेवलं. समाजासाठी काम केलं आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोनातून उद्योगाचा विस्तार केला. देशाला, समाजाला, अनेक कुटुंबांना सावरत नेहमीच आत्मविश्वास आणि धैर्याचा दीप प्रज्वलित ठेवून त्यांचं कार्य एका वेगळ्या उंचीवरती सगळ्यांनी पाहिलं. त्यांचे योगदान नव्या पिढ्यांसाठी एक प्रेरणा असून त्यांची शिकवण आपल्याला नेहमीच नवी नवीन दिशा देत राहील. जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकिक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतनजी टाटा नेहमीच सगळ्यांसाठी धावत येणार. देशावर ओढवणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणारे रतनजी टाटा यांचा स्वभाव सदैव आपल्या सगळ्यांच्या स्मरणात राहील. सामाजिक जाणीवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडवणारे व्यक्तिमत्व म्हणजे रतनजी टाटा. या देशावर ज्या ज्या वेळी संकट आलं, ते मानवनिर्मित असो अथवा नैसर्गिक असो, परंतु मी देशाचा आहे ना, मग माझ्या देशासाठी माझी सर्व संपत्ती जरी कामाला आली ना, तरी माझ्या आयुष्याचं सार्थक झालं, असे म्हणणारे रतनजी. खूप लोक पाहिले आपण, परंतु रत्नासारखे रतनजी हे कायमच स्मरणात राहतील. फुलून येते फूल बोलले, मी मरणावर हृदय तोलले, नव्हते नंतर परी निरंतर गंधित झाली माती, अशी पाखरे येती आणि कसपती ठेवणी जाते. सत्कर्माच्या दिव्य फुलांनी देव पूजिला ज्यांनी, अनंत त्यांची जीवन यात्रा कधी नसरे मरणांनी. रतनजी टाटा यांना भावपूर्ण आदरांजली.